लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली? आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की जानेवारी महिन्याचा 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे. जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तो देखील कधी मिळणार आहे. या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक आणि रिअल बातमी पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑनवर सेट करायचं आहे. कारण जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लवकरात लवकर पोहोचेल. महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या 2,52,00,000 महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्याचे एकूण 9,000 रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. राज्य सरकारनं डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम 24 डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांना मिळेल का ते पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांचं लाडकी बहीण योजनेसंदर्भातील वक्तव्य देखील चर्चेत आहे. लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना 1500 रुपये देण्यात येतात. याशिवाय सरकारनं काही अट देखील ठेवले आहेत. डिसेंबर महिन्यातील आकडेनुसार 2,52,00,000 महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवण्यात आले होते. आता जानेवारी महिन्यातील रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. 2,100 रुपये अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेम चेंजर ठरली होती. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणामधून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडकी बहिणींना 1500च्या जागी 21 रुपये देणार म्हटलं होतं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल असं म्हटलं होतं. त्यामुळे राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेत आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं होतं ते चर्चेत आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून या योजनेतून नाव काढून घ्यावं. महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली ती परत मागण्यात काही अर्थ नाही. आतापर्यंत जे दिलं ते महिलांना अर्पण केलं असं समजून, मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून नाव काढून घ्यावीत, अन्यथा दंडासह वसुली केली जाईल असं म्हटलं होतं. दरम्यान लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. आता बघा मित्रांनो, आज 16 जानेवारी आहे. लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता 2 ते 3 दिवसामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. आता बघा, डिसेंबर महिन्याचा जर तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. कारण बघा, ही बातमी रिअल बातमी आहे. ABP माझा या प्रतिष्ठित न्यूज चॅनलवर आलेली ही बातमी आहे. तुम्हाला 1500 रुपये 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये मिळणार आहे. आणि बघा, हा एक जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे. फेब्रुवारीपासून जे हप्ते मिळणार आहेत ते 21 रुपये मिळण्याची संभावना खूपच वाढली आहे. कारण महायुती सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं होतं की आम्ही 21 रुपये देणार आहोत. आता जानेवारीचा हप्ता 1500 रुपये येणार आहे आणि इथून पुढे जे हप्ते येणार आहेत संभावना बघा इथं 90% चान्सेस आहेत. 90% चान्सेस असे आहेत की आता इथून पुढे मिळणारे सगळे हप्ते, फेब्रुवारी महिन्यापासून मिळणारे सगळे हप्ते आता तुम्हाला किती मिळणार आहेत? 21 रुपयाच्या वर मिळणार आहेत. कारण महायुती सरकार आश्वासन दिलं होतं की आम्ही जसं निवडून येईल, आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला 21 रुपये देणार आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींनो तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. ही एक रक्कम तुम्ही 1500 रुपये घ्या. यापुढे येणारे सगळे रक्कम तुम्हाला किती येणार आहेत? 21 रुपयाच्या वर येणार आहेत. आता बघा, आता काही न्यूज उडत होते की आता फॉर्मची पडताळणी होणार आहे, कुठल्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात येणार आहे. ह्याशी काही होणार नाही, सगळी खोटी बातमी आहे. सरसकट आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये मिळत आलेले आहेत, टोटल तुम्हाला 9,000 रुपये प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे पुढे देखील तुम्हाला रक्कम येत राहणार आहे. पडताळणी वगैरे काही नाही. खूप लोक म्हणत होते की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्यांना रक्कम मिळणार नाही. अजून मंत्रालयाकडून ही घोषित झाली नाही की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अशी बातमी अजून मंत्रालयाकडून आली नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. जोपर्यंत पैसा मिळत आहे तोपर्यंत तुम्हाला घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून जरूर कळवा. जर तुम्हाला 21 रुपये हवे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, खाली कमेंटमध्ये 21 रुपये आम्हाला पाहिजेत या प्रकारे तुम्हाला कमेंट करायचं आहे.
कारण तुमची लाडक्या बहिणीची मागणी असल्याशिवाय 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. जोपर्यंत लाडक्या बहिणीची मागणी वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही. तर सगळ्या लाडक्या बहिणींनो काय करायचं आहे, तुम्हाला खाली कमेंटमध्ये जायचं आहे, 2100 रुपये पाहिजे या प्रकारे कमेंट करायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये ते देखील कळवा. तर मिळतो तुम्हाला आणि एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.